नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे माझ्या चॅनल रुपालीज किचन रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाजर हलवा, पण नव्या एका ट्विस्ट सोबत। मार्केटला छान छान ताजी गाजर आलेली आहे आणि गाजर हलवा बनणार नाही असे कसे होईल? चला तर मग आपण सर्वात आधी साहित्य पाहूया। गाजर 1 किलो, मिल्क पावडर अर्धी वाटी, तूप 3 ते 4 चमचे, ड्रायफ्रूट, साखर पाव वाटी, वेलची 10 ते 12। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी वेलची खलबत्त्यात ठेचून त्याची पूड करून घेतली आहे। त्यानंतर मी गाजर किसून घेतले। गाजर पण छान किसून झाली आहे। सर्वप्रथम पॅन गॅसवर गरम करून त्यात मी तूप घातले आहे। तूप थोडे गरम झाले की त्यावर मी ड्रायफ्रूटचे काप तळून घेते। ड्रायफ्रूटचा रंग बदलला की पॅनमध्ये किसलेले गाजर टाकून छान वर खाली करून परतावे। जोपर्यंत गाजराचा रंग बदलत नाही तोपर्यंत त्याला परतावे व गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी। त्यात मी आता वेलची पूड घालते आहे। त्यालाही आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकतात गाजराचा रंग बदललेला आहे। आता मी त्यामध्ये साखर घालते आहे। आणि तेही छान मिक्स करून घेते आहे। त्यानंतर मी मिल्क पावडर टाकते आहे। तर हाच तो ट्विस्ट आहे या हलव्यामध्ये। दूध न वापरता मी मिल्क पावडर वापरते आहे। मिल्क पावडरमुळे गाजर हलव्यामध्ये खूप पाणी सुटत नाही आणि छान खव्यासारखी टेस्ट लागते व हलवा पण लवकर बनतो। मिल्क पावडर टाकल्यावर मी त्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू देते आहे। मध्ये मध्ये आपण हलव्याला वर खाली करून घ्यावे। हलवा अजून रेडी झालेला नाहीये। त्यामुळे आपण परत झाकण ठेवून 5 मिनिटे शिजू द्यावे। तुम्ही पाहू शकतात हलवा छान शिजला आहे। गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता। मिल्क पावडर पण थोडी गोडसर आहे म्हणून मी यात कमी साखर घातली आहे। चला तर मग हलवा सर्व करूया। वाटीत मी काजू बदामाचे तुकडे ठेवून वरून हलवा घालते आहे। त्यानंतर त्याची छान मूठ पाडून घेऊया। तयार आहे आपला टेस्टी यम्मी गाजर हलवा विथ न्यू ट्विस्ट।
तुम्ही पण अशा पद्धतीने हलवा बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झाला। अशाच नवनवीन टेस्टी हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।